नमस्कार डिटेक्टिव्स, मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एकत्र मिळून एका मोठ्या मिशनवर निघालो आहोत. महाटेट परीक्षेसाठी इंग्लिश ग्रामरमधलं एक अत्यंत महत्त्वाचं रहस्य आज आपण ते उलगडणार आहोत. जरा कल्पना करा, एक शांत खोली, सगळीकडे एक गूढ भयान शांतता पसरलेली आहे. आणि त्याच खोलीतून एक खूप मौल्यवान, एक अनमोल हिरा अचानक गायब झालाय. आता आपल्या सगळ्यांच्या हातात फक्त आणि फक्त एकच सुगावा आहे, एक वाक्य. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. हे रहस्य सोडवण्याची आणि महाटेट परीक्षेत महत्त्वाचे मार्क्स मिळवण्याची किल्ली या वाक्याच्या रचनेतच दडलेली आहे. तर ही आहे आपली आजची केस फाईल. आपण या 6 स्टेप्समधून आपला तपास पुढे नेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपलं मिशन. H1 द केस ऑफ द सेंटेन्स. तर डिटेक्टिव्स, कोणताही तपास अगदी बेसिक मूलभूत पुराव्यापासूनच सुरू होतो, नाही का? आपल्या या केसमध्ये तो सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे द सेंटेन्स. अच्छा, तर मग हे सेंटेन्स म्हणजे नक्की काय असतं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असा शब्दसमूह ज्यातून आपल्याला पूर्ण अर्थ मिळतो त्यालाच आपण सेंटेन्स किंवा वाक्य म्हणतो. महत्त्वाचं काय आहे? इट मस्ट एक्सप्रेस अ कम्प्लीट थॉट. अगदी बरोबर. आता हे उदाहरण बघा. जर आपल्याला फक्त राम क्रिकेट असा एक अपूर्ण क्लू मिळाला तर त्याचा काही अर्थ लागतोय का? नाही. पण जर आपल्याला राम प्लेज क्रिकेट असा पूर्ण क्लू मिळाला तर बघा, आपल्याला खरी माहिती मिळाली. याचा अर्थ काय? की वाक्य नेहमी पूर्ण अर्थ देणारा असावं लागतं. H1 सेक्शन 2 मीट द सस्पेक्ट्स. सब्जेक्ट. छान. आता आपल्याला वाक्य म्हणजे काय हे कळाले. आता वेळ झाली आहे आपल्या वाक्यातल्या मुख्य संशयिताला, म्हणजेच मेन सस्पेक्टला भेटायची, ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो सब्जेक्ट. हाच आपल्या वाक्याचा खरा हिरो, खरं कॅरेक्टर आहे. तर सब्जेक्ट म्हणजेच आपला मराठीतला कर्ता. म्हणजे वाक्यात ज्या व्यक्तीबद्दल किंवा ज्या गोष्टीबद्दल काहीतरी सांगितलं जाते ना, त्याला सब्जेक्ट म्हणतात. सो सिंपल. आणि हो, या सब्जेक्टला शोधायची एक एकदम सोपी डिटेक्टिव्ह ट्रिक आहे. काय करायचं? वाक्यातल्या क्रियापदाला म्हणजे वर्बला हू, कोण किंवा व्हॉट, काय या शब्दांनी प्रश्न विचारायचा. जे उत्तर मिळेल ना, तोच आपला सब्जेक्ट. बघा, हू प्लेज क्रिकेट, उत्तर काय आलं? राम. सापडला. राम हाच आपला सब्जेक्ट आहे. आता बघा, या सब्जेक्टचे सुद्धा काही वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला, सिंपल सब्जेक्ट. यात फक्त एकच मुख्य शब्द असतो, जसा आपल्या उदाहरणात राम. दुसरा, कंप्लीट सब्जेक्ट. यात सब्जेक्टबद्दल थोडी जास्त माहिती दिलेली असते, जसं की द बॉय विथ अ रेड शर्ट. आणि तिसरा आहे कंपाऊंड सब्जेक्ट. यात अँड वापरून 2 किंवा त्यापेक्षा जास्त सब्जेक्ट्स जोडलेले असतात. उदाहरणार्थ राम अँड श्याम. चला डिटेक्टिव्स, आता तुमची पाळी. तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. द टॉल डॉग इज बार्किंग या वाक्यामध्ये कंप्लीट सब्जेक्ट कोणता आहे? जरा विचार करा आणि आपलं उत्तर पटापट खाली कमेंट्समध्ये लिहून टाका. सेक्शन 3 द ॲक्शन प्रेडिकेट. ओके, तर आपण सब्जेक्टला तर शोधून काढलं, पण आपल्या या संशयिताने नक्की केलं काय किंवा त्याच्याबद्दल नेमकं काय सांगितलंय, ही सगळी माहिती आपल्याला मिळतो वाक्याच्या दुसऱ्या भागातून, ज्याला म्हणतात प्रेडिकेट. प्रेडिकेट म्हणजे आपल्या मराठीतलं विधेय. सब्जेक्टबद्दल जी काही माहिती, म्हणजे तो काय करतो, तो कसा आहे, हे सगळं जे वाक्यात सांगितलेलं असतं ना, ते सगळं प्रेडिकेटमध्ये येतं. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर सब्जेक्टला बाजूला काढा आणि वाक्यात जे काही उरलं तो सगळा भाग म्हणजे प्रेडिकेट. एकदम सोपं आहे. बघा, आपलं तेच उदाहरण घेऊया. राम प्लेज क्रिकेट. यात राम कोण आहे? सब्जेक्ट. मग उरलेलं काय? प्लेज क्रिकेट. हा झाला आपला प्रेडिकेट. इट टेल्स अस व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग. इतकं साधा आहे. अच्छा डिटेक्टिव्स, एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. जसं आपण हे ग्रामरचं रहस्य उलगडतोय, तसंच महाटेटसाठी पेडागॉजीसारखे इतर विषयसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ते समजून घेण्यासाठी आमची एक खास प्लेलिस्ट आहे, ती नक्की बघा. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. H1 सेक्शन 4 एक्झाम ट्रॅप्स अँड ट्रिक्स. ओके डिटेक्टिव्स, आतापर्यंत सगळं सोपं वाटत होतं, बरोबर? पण खरी मजा तर आता आहे. महाटेट परीक्षेत तुमची खरी कसोटी बघण्यासाठी काही अवघड, काही फसवी वाक्य दिली जातात. चला तर मग हे एक्झाम ट्रॅप्स कसे ओळखायचे आणि त्यातून सुखरूप बाहेर कसं पडायचं ते शिकूया. हे 4 प्रकार खूप म्हणजे खूपच महत्त्वाचे आहेत. एकदम लक्ष देऊ नये का. पहिला, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, जसं की क्लोज द डोअर. आता इथे सब्जेक्ट कुठे दिसतोय का? नाही, पण तो लपलेला असतो. तो असतो यू.
दुसरा प्रकार इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. आर यू रेडी? इथे सब्जेक्ट आहे यू. तिसरा जो खूप फसवा आहे, देअरने सुरू होणारी वाक्य. देअर इज अ बुक. इथे चुकूनही देअरला सब्जेक्ट म्हणायचं नाही. खरा सब्जेक्ट आहे अ बुक. आणि चौथा जेरेंट सब्जेक्ट म्हणजे जेव्हा वर्ब प्लस ING वाला शब्द सब्जेक्टचं काम करतो. जसं की रनिंग इज फन. इथे रनिंग हा सब्जेक्ट आहे. आणि हा एक सगळ्यात मोठा सापळा, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. एरर डिटेक्शनच्या प्रश्नांमध्ये हा हमखास विचारला जातो. नेहमी लक्षात ठेवा, सब्जेक्ट जसा असेल तसाच वर्ब बदलतो. दे सोबत कधीच इज येत नाही, आर येतं. दे आर प्लेइंग हे बरोबर वाक्य आहे. H-on-5 क्रॅक द प्रिव्हियस केसेस. चला, आत्तापर्यंत आपण जे काही ज्ञान मिळवलंय ते प्रत्यक्षात वापरण्याची वेळ आली आहे. आपण थेट महाटेटच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रश्न सोडवून बघणार आहोत. रेडी? हा, बघा पहिला प्रश्न. रनिंग इन द पार्क इज माय फेवरेट हॉबी. या वाक्यातला सब्जेक्ट ओळखायचा आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि शांतपणे विचार करा. तर याचं बरोबर उत्तर आहे रनिंग इन द पार्क. आठवतंय का? आपण नुकताच एक्झाम ट्रॅप्समध्ये जिरंट सब्जेक्टबद्दल बोललो होतो. इथे रनिंग इन द पार्क हा संपूर्ण फ्रेज वाक्याचा सब्जेक्ट म्हणून काम करतोय. प्रश्न विचारून बघा, व्हॉट इज माय फेवरेट हॉबी? उत्तर मिळालं रनिंग इन द पार्क. ग्रेट. चला पुढचा प्रश्न. PYQ2 प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर. यातला सब्जेक्ट ओळखा बघू. हां, हे आहे एक इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आणि आपण काय शिकलो? अशा वाक्यांमध्ये सब्जेक्ट नेहमी यू असतो, जो लपलेला असतो. म्हणून याचं उत्तर आहे यू. परफेक्ट. आता PYQ3 वेअर आर द बॉयज गोईंग. यातला सब्जेक्ट कोणता आहे? हे आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न विचारा, हु आर गोईंग? उत्तर मिळतं द बॉयज. म्हणून द बॉयज हा झाला आपला सब्जेक्ट. मस्त. आता एक जरा ट्रिकी प्रश्न. PYQ4 दे वर 3 men इन द कार. यात सब्जेक्ट काय आहे? इथेच बरेच जण फसतात. देअरला सब्जेक्ट समजतात, पण नाही. खरा सब्जेक्ट आहे 3 men. वाक्याचा खरा अर्थ 3 men वर इन द कार असा आहे. एक्झॅक्टली. आणि आता शेवटचा प्रश्न. PYQ5 माय ब्रदर अँड हिज फ्रेंड आर कमिंग टुडे. यातला सब्जेक्ट ओळखा. इथे बघा, माय ब्रदर आणि हिज फ्रेंड हे दोघेही येत आहेत. म्हणजे हे दोन्ही मिळून वाक्याचा सब्जेक्ट बनवतायत. आठवते का? हा आहे आपला कंपाऊंड सब्जेक्ट. म्हणून उत्तर आहे माय ब्रदर अँड हिज फ्रेंड. हा, सेक्शन 6 युअर डिटेक्टिव्ह टूल किट. खूपच छान डिटेक्टिव्ह्स. तुम्ही सगळ्या केसेस यशस्वीपणे सोडवल्या आहेत. आता परीक्षेच्या दिवसासाठी तुमची सगळी हत्यारं, तुमचं डिटेक्टिव्ह टूल किट तयार करण्याची वेळ आली आहे. हवन. परीक्षेच्या अगदी आधी पटकन उजळणी करण्यासाठी हा टेबल खूप कामी येईल. इथे बघा, पहिल्या उदाहरणात फक्त राम हा सिंपल सब्जेक्ट आहे. तर तिसऱ्या उदाहरणात द बॉय विथ अ रेड शर्ट हा संपूर्ण भाग कंप्लीट सब्जेक्ट आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. रिव्हिजनसाठी खूप मदत होईल. आणि ही आहे तुमची फायनल स्ट्रॅटेजी, एक 4 स्टेप प्लॅन. स्टेप 1 सगळ्यात आधी वाक्यातला वर्ब शोधा. स्टेप 2 त्याला कोण किंवा कायने प्रश्न विचारून सब्जेक्ट शोधा. स्टेप 3 सब्जेक्ट आणि वर्बचं अग्रीमेंट तपासा. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप 4 रोज न चुकता PYQचा सराव करा. आणि हो, आज आपण जे काही शिकलो ना, त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि सरावासाठी एक प्रॅक्टिस क्विज या दोन्हींची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती नक्कीच बघा. जर तुम्हाला आमची ही डिटेक्टिव्हगिरी हे विश्लेषण आवडलं असेल तर या प्रयत्नांना एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, रोजच्या अपडेट्ससाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल्स नक्की जॉईन करा. सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. तर डिटेक्टिव्ह्स, आता तुम्हाला सब्जेक्ट शोधायची कला अवगत झाली आहे. मग आता तुमच्यासाठी एक चॅलेंज. तुम्ही तयार करू शकाल असं सगळ्यात कॉम्प्लेक्स, सगळ्यात गुंतागुंतीचं वाक्य कोणतं असेल? तुमचं सगळ्यात भारी वाक्य खाली कॉमेंट्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा. चला भेटूया आता पुढच्या मिशनमध्ये. तोपर्यंत कीप इन्व्हेस्टिगेटिंग.